नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्योतिष शिका व आपली कुंडली स्वतः पहा या सदराखाली मी ज्योतिषविषयक अनेक विषय मांडतोय. मागील काही व्हिडिओमध्ये आपण भावेशाची फळे बघतोय. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पंचमेश हा 12 स्थानामध्ये असताना काय फळे देतो हे बघितले. आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये षष्ठेशाची 12 स्थानातली फळे सांगणार आहे. आपल्याला माहीत आहे हे म्हणजे षष्ठ स्थान आहे. षष्ठ स्थानामध्ये जी राशी असेल त्या राशीचा जो मालक ग्रह असेल तो तुमच्या कुंडलीमधला षष्ठेश होतो. तो कोण आहे ते तुम्ही लिहून ठेवा पत्रिकेमध्ये, आणि तो ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये इतर कोणत्या स्थानामध्ये आहे ते पहा. आणि जे मी आत्ता प्रत्येक स्थानातली जी फळं सांगणार आहे ती तुम्हाला लगेच कळतील आपली पत्रिका समोर ठेवली तर. सुरू करूया आपण या षष्ठेशाची. या कुंडलीतील 12 स्थानामध्ये षष्ठेश जर गेला, तो ग्रह पडला तिथं, तर काय फळे दिली मी तुम्हाला सांगणार आहे. षष्ठ स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा जो मालक ग्रह असतो त्याला आपण षष्ठेश असं म्हणतो. षष्ठ स्थानाचा अधिपती ज्या स्थानात पडतो त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये षष्ठेश वैगुण्य निर्माण करतो. आपल्याला माहिती आहे की 6, 8, 12 ही अशुभ स्थान आहेत. त्यांचे मालकसुद्धा अशुभ असतात. ते ज्या स्थानामध्ये पडतात, ज्या स्थानामध्ये बसतात त्या स्थानाच्या फळाची हानी करतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे षष्ठेश हा कोणत्याही स्थानामध्ये असेल तरी थोडाफार प्रमाणात त्रासदायक असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं षष्ठ स्थानाचा अधिपती ज्या स्थानात पडेल त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीमध्ये हा षष्ठेश वैगुण्य निर्माण करणार आहे. त्या गोष्टीबद्दल असमाधान, कुरकुर किंवा कमतरता दाखवणार आहे. कारण षष्ठ स्थान हे मुळातच अशुभ स्थान आहे. षष्ठेश हा अशुभ स्थानाचा मालक असल्याने ज्या स्थानात बसेल त्या स्थानाची हानी करतो. या नियमाचा विचार करा. कारण आपण षष्ठ स्थानावरून काय पाहतो तर आपण षष्ठ स्थानावरून आपले व्यक्तीचे शत्रू, त्याचे आजार, व्यक्तीमधले दुर्गुण, कर्ज, विषबाधा, शत्रुबाधा इत्यादी अशुभ गोष्टीचा विचार आपण षष्ठ स्थानावरून करतो. आणि या गोष्टीचा विचार आपण षष्ठेशावरून करतो. तेव्हा असा हा षष्ठेश हा ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाची हानी करणार आहे. आता एखाद्याच्या पत्रिकेत जर षष्ठाचा मालक जर लग्न स्थानामध्ये किंवा प्रथम स्थानामध्ये असेल तर काय होईल हे मी सांगणार आहे. तर षष्ठेश लग्नामध्ये असता आरोग्य व आयुष्याच्या दृष्टीने अशुभ फळदायी असतो. या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी राहते. त्यामुळे व्यक्ती वारंवार आजारी पडते. तिला अनेक आजार होण्याची शक्यता राहते. व्यक्तीच्या चेहऱ्यावर व्रण, खुणा असतात. तसेच व्यक्तीचा स्वभाव गूढ, लहरी, आतल्या गाडीचा असतो. व्यक्तीला शत्रू खूप राहतात, परंतु ती व्यक्ती शत्रूवर नेहमी विजय मिळवणारी असते. जरी शत्रू असले तरी शत्रूचा नाश होतो. मात्र हा योग आरोग्यासाठी किंवा आयुष्यासाठी फारसा चांगला नाही. ह्या लोकांचे हेल्थ इश्यू राहतात, लक्षात ठेवा. नंतर षष्ठेश जर तुमचा धनस्थानामध्ये, ह्या स्थानाचा मालक जर धनस्थानामध्ये असेल तर काय, तर षष्ठेश जर धनस्थानामध्ये असेल किंवा द्वितीय स्थानामध्ये असेल तर व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगलं राहत नाही किंवा चांगलं मिळणार नाही. अशा लोकांचा पैसा बुडतो. चोरी, जामीन राहिल्यामुळे किंवा दुसऱ्याने फसवल्यामुळे यांचा पैसा जातो. कौटुंबिक खटले व वडिलोपार्जित इस्टेट संबंधी भांडणे होतात. व्यक्तीला डोळ्यांचे, घशांचे विकार होतात. कुटुंबात मोठे आजार संभवतात. मामा मावशीकडून आर्थिक लाभ किंवा उत्तम सहकार्य मिळतं. अन्नातून विषबाधा होणं किंवा निकृष्ट प्रतीचं अन्न मिळणं संभवतं. आयुष्याच्या शेवटी या लोकांच्या हातात पैसा राहत नाही. अशी माणसे कधी कधी खोटी बोलणारे असतात, लक्षात ठेवा. षष्ठेश जर धनस्थानामध्ये असेल तर. त्यानंतर षष्ठाचा मालक जर तृतीय स्थानामध्ये असेल तर काय, तर षष्ठेश जेव्हा तृतीयात असतो त्या व्यक्तीला मानसिक अस्थिरता राहते. षष्ठेश पाप ग्रहाबरोबर असता डोक्यावर परिणाम होतो. कधी कधी या लोकांचा आयुर्मान किंवा आयुष्यमान कमी राहतं. भावंडांशी मतभेद ह्या योगात राहतात. व्यक्ती कर्तबगारीत परस्वाधीन होते. अशा व्यक्ती दुसऱ्यांचा द्वेष करणारे आणि मत्सरी असतात. तसे इतरांना उपद्रव करणारे असतात. म्हणजे षष्ठेश तृतीयात असणंसुद्धा फारसं चांगलं नाही. मानसिक स्थिती खराब राहणार आहे. आयुष्याला धोका राहतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर षष्ठेश जर चतुर्थानामध्ये असेल, चतुर्थसारख्या मानसिक सुखाच्या, समाधानाच्या आणि अतिशय शुभ स्थानामध्ये 6व्या स्थानाचा मालक जर बसला तर नक्कीच तुम्हाला चतुर्थानाबद्दल काही ना काही अशुभ फळ मिळणार आहेत. षष्ठेश जर चतुर्थानामध्ये असेल तर स्थावर इस्टेट संबंधी भांडणे होतात की काही ना काही कटकटी उभ्या राहतात. ह्या लोकांना ग्रहसौख्य फारसं मिळत नाही की ग्रहसौख्य यांचं नष्ट होतं. घरात सतत वादविवाद, अपमान होत राहतात. घरात आपुलकीने यांच्याशी कोणी वागत नाही. या लोकांच्या आईशी वाद होतात. वाहनांचे अपघात होतात. पशुपासून अपघात होतात. नोकर यांचे फितूर होतात. षष्ठेश जर पाप ग्रहाबरोबर चतुर्थात असेल तर व्यक्ती अत्यंत दुष्ट आणि विचित्र असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे हेही फार चांगलं नाही. चतुर्थाचा मालक जर पंचम स्थानामध्ये असेल, षष्ठाचा मालक जर पंचम स्थानामध्ये असेल त्याच्या व्ययामध्ये, तर काय होईल बघा.
षष्ठेश जर पंचम स्थानामध्ये असेल तर व्यक्तीचं आयुष्य दगदगीमध्ये राहतं किंवा व्यक्तीला आयुष्यात दगदग फार राहते. यांना संतती सौख्य फारसं चांगलं मिळत नाही किंवा यांच्या संतती सौख्याची हानी होणे संभवतं. यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात. मित्र व संपत्ती याचे सुख कमी मिळतं. व्यक्तीला मानसिक समाधान राहत नाही. मात्र हा योग आजारातून बरा करण्यासाठी अतिशय शुभ ठरतो. का तर पंचमाचं म्हणजे रोगाचा शत्रूचा नाश करणारं स्थान पंचम स्थान आहे. त्यामुळं हा योगातून व्यक्तीला आजारातून बरे होण्यासाठी अतिशय चांगली कंडिशन आहे. व्यक्ती बुद्धीचा वापर मात्र चुकीच्या मार्गाने करते. आजारपणामुळे मंदबुद्धीमुळे अनेक वेळा नापास अशा लोकी शिक्षणामध्ये व्यक्ती होतात. कधीकधी यांची संतती रोगट होणे किंवा संततीची न पटणं संभवतं. या योगात एक चांगली गोष्ट म्हणजे असे लोक आजारातून लवकर बरे होतात. कारण षष्ठेश हा त्याच्या व्ययात व पंचम या शुभ स्थानात असल्याने रोगाचा नाश लवकर होतो. त्याच्यानंतर षष्ठाचा मालक जर षष्ठ स्थानामध्ये असेल तर काय, मला वाटते षष्ठेश या अशुभ स्थानाच्या मालकाची षष्ठामध्ये असणारी बैठक अतिशय चांगली असणार आहे. ही तुमच्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. ज्यांचा षष्ठाचा मालक षष्ठातच आहे त्यांना खूप चांगली स्थिती राहणार आहे. षष्ठामध्ये असणं अतिशय शुभ ठरतं. या योगात व्यक्तीला नोकर चाकऱ्याचं सुख मिळतं. मामा मावशी सुख उत्तम मिळतं. त्यांच्याकडून चांगलं सहकार्य मिळतं. अशा लोकांचा नोकरीतून भाग्योदय होतो. यांचं आरोग्य चांगलं राहतं. असे लोक डॉक्टर वैद्य होतात. यांची शरीर प्रकृती सदृढ राहते. मात्र नेहमी दगदगीत आयुष्य या लोकांना काढावं लागतं हे लक्षात घ्या. भांडखोरपणा खूप करावा लागतो. मात्र त्यामध्ये विजय यांचा होतो. त्यानंतर षष्ठेश जर सप्तमात एका अशुभ स्थानाचा मालका जर सप्तम स्थानामध्ये असेल, विवाह आणि वैवाहिक सुखाच्या स्थानामध्ये असेल तर काय होईल, तर षष्ठेश जेव्हा सप्तम स्थानामध्ये असतो तेव्हा जोडीदाराशी फारसं पटत नाही. पती पत्नीमध्ये मतभेद, वाद, कलह, संघर्ष, असमाधान राहिल्याने कधीकधी घटस्फोटापर्यंत वेळ येते. या जोडीदार सतत आजारी राहतो. पत्नीकडील नातेवाईकांकडून या लोकांची फसवणूक होते. भागीदारीत तंटे होतात. आयुष्यात अनेक वेळा पराभव होतो. स्त्रियांमुळं लोक अपवाद, कलह, भांडणे होतात. वैवाहिक सौख्यामध्ये अनेक अडचणी येतात. अशा योगामध्ये विवाह विलंबाने होणं अशाही गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. थोडक्यात विवाह आणि वैवाहिक सौख्या दृष्टीने षष्ठाचा मालक सप्तमात असणं फारसं चांगलं नाही. त्यानंतर षष्ठाचा मालक अष्टमात हा विपरीत राजयोग आहे. परंतु एका अशुभ स्थानाचा मालक दुसऱ्या अशुभ स्थानात जातो. त्यामुळे काही गोष्टी अतिशय त्रासदायक असणार आहेत. षष्ठेश जेव्हा अष्टम स्थानामध्ये असतो त्या व्यक्तीचं आयुष्य कमी राहतं. व्यक्तीला नाना प्रकारचे रोग होतात. या लोकांना मातुल घराण्याचं फारसं सौख्य लाभत नाही. तसेच कौटुंबिक सुखी मनासारखं मिळत नाही. वारसा हक्कासंबंधी तंटे होतात व यांची प्रकृती वारंवार बिघडते. षष्ठेश जर पापग्रहयुक्त अष्टमात असेल तर व्यक्तीला व्रण, जखमा, शस्त्राघात, ऑपरेशन अशा गोष्टी होण्याची शक्यता राहते. मात्र षष्ठेश अष्टमात या विपरीत राजयोगामुळं या योगामध्ये व्यक्तीला मोठा पैसा मिळतो. अचानक धनलाभ होऊ शकतात. मात्र किती पैसा मिळाला तरी हा पैसा आजारपणावर खर्च होतो व त्यातून मनस्ताप होतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर षष्ठेश जर नवम स्थानामध्ये असेल तर काय, षष्ठेश भाग्यस्थानामध्ये असता भाग्योदयाच्या वेळी वारंवार अडथळे येतात. भाग्योदय होत नाही. व्यक्तीची अपकीर्ती होणे, व्यक्तीची देवधर्म यावर श्रद्धा नसणे, मनासारखी प्रगती न होणं, भाग्योदयात अडथळे येणे अशा घटना तुम्हाला बघायला. थोडक्यात व्यक्ती भाग्यहीन राहते. भाग्याची फारशी साथ व्यक्तीला मिळत नाही. त्याच्यानंतर षष्ठेश जर दशमात असेल तर काय, षष्ठाचा मालक जर दशमात असेल तर गुप्तपणे शत्रू करणारे लोक ह्या लोकांना फार असतात. सार्वजनिक कामामध्ये तंटे खेडे माजतात. अधिकाऱ्यांचा सुरळीत चालत नाही. अशा लोकांचा व्यवसायात भाग्योदय होत नाही. जीवनात योग्य संधी व मार्गदर्शन लाभत नाही. वडिलांचंही फारसं पडत नाही. या योगात कधीकधी व्यक्ती डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत काम करताना पाहावयास मिळतात, षष्ठेश जर दशमात असेल तर. त्यानंतर षष्ठेश जर लाभ स्थानामध्ये असेल, 6चा मालक 11व्या स्थानामध्ये असेल तर षष्ठेश जर लाभात असेल तर असे लोक फसवे, कुमार्गी, मित्र कमी असणारे असतात. व्यक्तीची पैशामध्ये फसवणूक होते. आर्थिक गोष्टीमध्ये सतत कुरकुर राहते. समाधान वृत्ती फारशी राहत नाही. यांना संतती सौख्य लाभत नाही. सुनांशी पटत नाही. अशा लोकांचे मित्र देखील कधीकधी शत्रू होतात. पैसा किती मिळाला ते वादविवादात किंवा कोर्ट कचेरीमध्ये खर्च होतो.
आर्थिक लाभाचं प्रमाण कमी राहतं. खाजगी किंवा कमी पगाराच्या नोकरीतून अर्थार्जन होतं. या षष्टेश लाभात असणं हे फारसं चांगलं नाही. त्यानंतर हा षष्टेश जर षष्ठाचा मालक जर 12व्या स्थानामध्ये असेल तर काय, विपरीत राजयोगामुळे पैसा मिळणार आहे, परंतु एका अशुभ स्थानाचा मालक दुसऱ्या अशुभ स्थानामध्ये गेल्यामुळं व्यक्तीला मनस्ताप, अडचणी खूप राहणार, लक्षात ठेवा. षष्टेश जर 12व्या स्थानामध्ये गेला तर शत्रू, वैरी व रोग यापासून व्यक्तीला कायम विवंचना राहते. शत्रुबाधा, रोगाच्या आजाराच्या तक्रारी, दवाखाना, हॉस्पिटलवर खर्च होणं या गोष्टी तुमच्या मागे राहतात. आरोग्याच्या दृष्टीने कायम चिंता राहते. व्यक्ती व्यसनी, दुर्गुणी, वाईट संगत असणारे असते. अशा लोकांना राजकीय संकट भोगायला लागतात. कधीकधी कोर्ट कचऱ्या, तुरुंगवास अशाही घटना घडू शकतात. व्यक्ती भांडखोर, चहाडखोर असते. अशा लोकांना हलक्या कानाच्या व्यक्तीमुळे त्रास होतो. षष्टेश अशुभ ग्रहाबरोबर जर असेल 12व्या स्थानामध्ये तर अशा लोकांना फिट्स, वेड लागणं, पिशाच्यबाधा होणं, चोर, दरोडेखोर यांचा त्रास होणं, झोपेचे विकार होणं इत्यादी संभवतं. मात्र हा विपरीत राजयोग असल्याने व्यक्तीला मोठा पैसा मिळेल. षष्टेश जर शुभग्रह असून तो व्ययात जर एकटा असेल तर उत्तम विपरीत राजयोगाचे फळे मिळतात. या योगात व्यक्तीला कमी श्रमात लगेच चांगला पैसा मिळतो. अशा प्रकारे मी तुम्हाला षष्टेशाची 12व्या स्थानामध्ये काय फळे मिळतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक निवेदन करतो, ज्यांनी कोणी आपला चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक किंवा आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण याच सदरामध्ये सप्तम मेषाची किंवा सप्तम स्थानाच्या मालकाची सप्तम मेषाची 12 स्थानामध्ये काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. नमस्कार.